भुजबळांच्या भूमिकेशी मी सहमत नाही, कारण त्यांच्या कुठल्याही ओबीसी समाजावरती अन्याय करावा अशी आमची भावनाच नाहीये. कारण मी स्वतः ओबीसी आहे. भुजबळ काय ओबीसी, मी ओबीसी आहे. पण सरसकटपणे मराठा समाजाला कुणबी समाजाचे दाखले देऊन ओबीसीच्या कॅटेगरीत घेण्यासाठी सर्वच ओबीसी समाजाच्या लोकांचा विरोध आहे. मराठा समाज गरीब आहे की आर्थिकदृष्ट्या मागास आहे, की सामाजिकदृष्ट्या मागास आहे, याचा एक फैसला होणं गरजेचं आहे. सरकारच्या ज्या कार्यालयामधून जे दाखले मिळायला हवे ते दाखले लवकर समाजाला मिळत नाही. केवळ मराठा नाही, या महाराष्ट्रामध्ये अनेक समाज हे मागणी करतात की त्यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे, आरक्षण मिळायला पाहिजे, सोयी सवलती मिळायला पाहिजेत. जनगणना करणं आणि इम्पेरिकल डाटा तयार करणं ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत कायद्याच्या दृष्टीने. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे आरक्षणाची जर गरज असेल तर मोदीजींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशात महाराष्ट्रामध्ये इकॉनॉमिकली वीकर सेक्शनच्या माध्यमातून त्यांना आरक्षणाचा नक्कीच फायदा ऑलरेडी मिळतो आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या 288 आमदारांचं शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पाहिजे, त्यांच्याबरोबर चर्चा केली पाहिजे. हा मुद्दा केवळ महाराष्ट्राचा नाही आहे. नमस्कार, मी ऋत्विक भालेकर आणि स्वागत आहे आपलं मुंबई तकच्या या विशेष चर्चेमध्ये. आजचा चर्चेचा विषय आहे मराठा आरक्षणासाठी सरकारकडनं जी काही पावलं उचलली जात आहेत. अतिशय युद्धपातळीवरती काम सुरू आहे, मात्र तरीही मनोज जरांगे पाटील ज्यांनी मराठा आरक्षणासाठी एक आंदोलन उभं केलं, त्यासाठी उपोषण केलं, सरकारला धारेवर धरलं आणि आता 24 डिसेंबर पर्यंतची जी डेडलाईन दिलेली आहे तोपर्यंत सरकार यावर काही ठोस मार्ग काढणार का? सरकारकडून आज एक महत्वाचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे. शिंदे समितीने आज एक अहवाल सरकारला सादर केलेला आहे. हा दुसरा अहवाल आहे आणि या अहवालातून एकूण जी प्रक्रिया कुणबी मराठा जात प्रमाणपत्र शोधण्याची जी सुरू आहे यामधनं मोठी आकडेवारी समोर येते आहे. यावरतीच चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आशिष देशमुख माजी आमदार आहेत, त्याचबरोबर अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे साहेब आहेत आणि अर्थात रवींद्र आंबेकर ज्येष्ठ पत्रकार विश्लेषक आहेत. यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत की फक्त राजकीय समीकरणच बदलणारी नव्हे तर एकूणच सामाजिक घुसळण करणारी ही सगळी जी प्रक्रिया सध्या महाराष्ट्रात सुरू आहे आणि नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये यावरती सलग 4 दिवस चर्चा सुरू आहे. याचा नेमका काय परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे? सुरुवात करूयात आपण माणिकराव कोकाटे यांच्यापासून. जे आकडे समोर येत आहेत त्यानुसार मोठ्या प्रमाणात म्हणजे 15 कोटी कुणबी जात प्रमाणपत्र जे आहेत याचे दाखले शोधण्यात आलेले आहेत, तपासण्यात आलेले आहेत आणि आतापर्यंत जवळपास 54 लाख नोंदी ज्या सरसकट महाराष्ट्रभरात आढळलेल्या दिसत आहेत. काय वाटतं तुम्हाला, याचे काय परिणाम होते? अद्याप शोध मोहीम सुरू आहे आणि जर 15 कोटी कुटुंबाचं किंवा समाजातल्या जनतेचं सर्वेक्षण झालेलं असल्यामुळे फक्त 54 लाख लोक या ठिकाणी कुणबीमध्ये त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत. म्हणजेच उर्वरित जवळपास 14.5 कोटी लोकांचा आरक्षणाचा प्रश्न आहे. म्हणून सरसकट कुणबी देता येणं गव्हर्नमेंटला शक्य आहे की नाही तर माझं मत आहे नाही. परंतु मराठ्यांना एक वेगळं आरक्षण त्यांना द्यावं लागेल जे पूर्वीच्या सरकारने दिलं गेलं होतं आणि ते क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून जर ते रिकव्हर झालं तर मात्र मराठ्यांना आरक्षण 100% मिळू शकतं. सरकार उद्या काय घोषणा करेल मला सांगता येत नाही, कारण माझी काही मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली नाहीये. उद्या राईट ऑफ रिप्लाय आहे या आरक्षणाच्या संदर्भात. गेले 3-4 दिवस हाऊसमध्ये चर्चा सुरू आहे आणि त्या संदर्भात सरकारचा रिप्लाय काय येईल मला माहित नाही. पण मला असं वाटतं की सरसगट मराठा समाजाला कुणबी देता येणं शक्य नाही. पण याच्यामधला मुख्य गाभा जो आहे, मुख्य गाभा याच्यामध्ये जवळपास मराठवाडा जर सोडलं तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आता विदर्भामध्ये जवळपास 90-95-98% लोक कुणबी आहेत. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी जवळपास 80-85-90% काही ठिकाणी कुणबी झाले आहेत मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाला कुणबीचे दाखले मिळत नाही. परंतु सरकारच्या ज्या कार्यालयामधून जे दाखले मिळायला हवे ते दाखले लवकर समाजाला मिळत नाही. समजा माझ्या वडिलांचा दाखला असेल तर मला तो माझ्या मुलांना माझा दाखला असल्याशिवाय तुम्ही माझ्या मुलांना दाखला देत नाही.
म्हणजे असं डिसकंटिन्युएशन ऑफ, म्हणजे माझ्या आजोबाचा दाखला आहे कुणबीचा, परंतु मला दाखला मिळत नाही कारण का तुमचे वडील मध्ये डिसकंटिन्यू झालेले आहेत म्हणून आम्हाला देता येत नाही, किंवा अननेसेसरली डिमांड ऑफ मनी समथिंग मे बी हॅपनिंग देअर. तर या सगळ्या गोष्टीमुळे सर्वांना सरसकट कुणबीचे दाखले मिळत नाही. माझी जरांगे पाटलांची जी मागणी आहे त्यामध्ये एक ऍडिशन आहे की जे कुणबी समाजाची लोक आहेत, ज्यांच्यामध्ये पूर्वजांच्या याच्यात कुणबी आहे, त्यांचे सर्वांचे पहिले दाखले तर काढून द्या. कशा करतात त्यांना पडताळणीसाठी दाखल्यासाठी वारंवार तहसील कचेरीमध्ये जावं लागतं, प्रांत ऑफिसला जावं लागतं, पडताळणी ऑफिसला जावं लागतं, सगळीकडनं पैसे मागतात लोकांकडनं आणि वर्षानुवर्ष महिने त्यांना ते दाखले मिळत नाही. मुळात जे कुणबी आहेत त्यांना पहिले दाखले दिले गेले पाहिजे. शासनाने त्यासाठी तत्पर कार्यवाही केली गेली पाहिजे आणि मर्यादा घालून दिल्या पाहिजे. जर 8 दिवसाच्या आत तुम्ही दाखला दिला गेला नाही तर तो जो अधिकारी आहे त्याला जबाबदार धरून त्याच्यावरती प्रशासकीय कारवाई केली गेली पाहिजे. त्याशिवाय दाखले नावं आहेत, कुणबीचे नावं आहेत, आजोबाचं आहे तुमच्या वडिलांचं नाही तेवढं तुम्हाला देता येणार नाही, वडिलांचं आहे पण आजोबाचं नाही तुमची देता येणार नाही, चुलत आजोबाचं आहे देता येणार नाही. आपला कायदा काय म्हणतो आणि खालचे लोक अडचणी काय निर्माण करतात या गोष्टीमध्ये फार मोठं तफावत आहे. त्यामुळे ही तफावत पहिली शासनाने दूर केली पाहिजे आणि नंतर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये क्रिएटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून किंवा स्वतंत्र मराठा समाजाला आरक्षण या सरकारने दिलं गेलं पाहिजे. आपल्यासोबत आशिष देशमुख आहेत, जे माजी काँग्रेसचे आमदार आहेत, आता भाजपवासी झालेले आहेत. अर्थात पक्ष बदललेला आहे परंतु भूमिका याबाबतची काय आहे ही त्यांच्याकडनं जाणून घ्यावं. तुम्ही ओबीसी मेळाव्यामध्ये स्टेजवरती होतात आणि अर्थात छगन भुजबळ याबाबतीत जे काही मतं मांडता आहेत, भूमिका मांडता आहेत, खूप प्रक्षोभक आहेत असं त्याबाबतची प्रतिक्रिया ऐकून उमटते आहे. तुम्ही त्याच डायसवरती होतात, तुमची काय भूमिका आहे? आणि अर्थात आता माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा काही मुद्दे मांडले, याला अनुसरून तुमचं काय म्हणणं आहे? बघा, सुरुवातीपासून सरकारची ही भूमिका नक्कीच आहे की ओबीसी समाजाचे सरसकट दाखले मराठा समाजाला किंबहुना कुणबी समाजाचे सरसकट दाखले मराठा समाजाला मिळणार नाही. मराठा समाजाला आरक्षण नक्कीच मिळावं. जसं कोकाटे साहेबांनी सांगितलं की ज्या पद्धतीने फडणवीसांनी वेगळं असं आरक्षण मराठा समाजाला दिलं होतं ते हायकोर्टामध्ये टिकलं, पण उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचं सरकार ते सर्वोच्च न्यायालयात टिकवू शकलं नाही. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकारने क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून आरक्षण मराठा समाजाला मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. नक्कीच त्याच्यामध्ये यश मिळेल, मराठा समाजाला आरक्षण मिळेल, पण कुणबी समाजाचे सरसकट दाखले मराठा समाजाला मिळणार नाही ही सरकारची भूमिका आहे. 15 कोटीपैकी फक्त 54 लक्ष लोकांना त्यानिमित्ताने कुणबी समाजाचे दाखले मिळाले. मी म्हणेल यामध्ये डुप्लिकेशन असेल, महसुली नोंदी असतील, त्याचप्रमाणे त्यांच्या शैक्षणिक नोंदी देखील असू शकतील. तर ह्यांना नक्कीच कुणबी समाजाचे दाखले मिळून ओबीसी समाजामध्ये समाविष्ट होण्याची एक पहिला टप्पा सुरू झालेला आहे. यासाठी कोणाचाही विरोध नाही, ओबीसी समाजाचाही विरोध नाही, पण सरसकटपणे मराठा समाजाला कुणबी समाजाचे दाखले देऊन ओबीसीच्या कॅटेगरीत घेण्यासाठी सर्वच ओबीसी समाजाच्या लोकांचा विरोध आहे. सरकारचा देखील त्यासाठी विरोध आहे. एवढंच नव्हे तर महाराष्ट्रात असलेले सर्व राजकीय पक्ष आणि सर्व राजकीय नेते ह्याच मताचे आहेत. तुम्हाला पटतंय जे या ठिकाणी आशिष देशमुख म्हणतात की कुठल्याही समाजाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण त्या ठिकाणी देण्याचं काम सरकार करतंय, असं होईल? खरं म्हणजे हे सगळं मीडिया किंवा ह्या सगळ्या खालच्या लोकांनी अनावश्यक चर्चा केलेल्या आहेत. अद्यापपर्यंत एकही पार्टीचा नेता, एकही मनुष्य, एकही ह्या सगळ्या आरक्षणाशी संबंधित असलेला माणूस कोणाचंही आरक्षण काढून घ्या असं कधी कोणी म्हटलं नाही. मग हे सगळं मधूनच का आलंय की आमच्यावर अतिक्रमण होतंय, असं कुठं कोण अतिक्रमण करा? त्याच पक्षातले ज्येष्ठ नेते जे आता मंत्री सुद्धा आहेत, छगन भुजबळ, हे वारंवार म्हणतायत की जर असं झालं, कालच्याच भिवंडीच्या मेळाव्यामधलं त्यांचं वक्तव्य आहे की जर असं सरसकट आरक्षण देण्यात आलं तर ओबीसी समाजातला एक सरपंचही त्या ठिकाणी निवडून येणार नाही. सरसकट आरक्षण त्यांना कायदेशीर मिळूच शकत नाही. मुळात सरसकट आरक्षणाचा इश्यूच नाहीये. सरसकट आरक्षण देता येणार नाही ही सरकारची पण भूमिका आहे आणि कोणाचंही आरक्षण काढून घेऊ नये ही सुद्धा सरकारची भूमिका आहे. विरोधी पक्षाची पण तीच भूमिका आहे. त्यामुळे या भूमिकेत कोणाचाही बदल नाही. आम्ही कोणाचं आरक्षण काढा असं म्हणतच नाही. आम्ही म्हणतोय की मराठा समाज गरीब आहे, त्याला आरक्षण मिळायला गेलं पाहिजे आणि त्याला आरक्षण मिळत असताना इतर कुठल्या समाजावरच्या आरक्षणावर परिणाम होता कामा नये. आणि सगळ्यांची भूमिका तीच असताना अनावश्यक लोक समाजामध्ये गोंधळ निर्माण करताय
समाजामध्ये तणाव निर्माण करताय आणि उगीच वातावरण जे काही खराब होत चाललंय दिवसेंदिवस खाली ते राजकीय असं माझं मत आहे. त्याच्याशी सामान्य लोकांचा कवडीचा संबंध आहे. माझ्या मतदारसंघातली काही गावं अशी की तिथं मराठा समाज आणि ओबीसी समाजाचे लोक इतक्या गुन्ह्यागोविंदाने राहतात की त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे वाद नाही, कुठल्याही प्रकारचे मतभेद नाही. परंतु आता हे जे सुरू झालंय, ओबीसीने म्हणायचं मराठ्याने आमच्यात येता येत नाही, मराठीने म्हणायचं ओबीसीचा त्यांच्या बाजूला ठेवा आणि एक समज गैरसमजापोटी तुम्ही छगन भुजबळांशी कधी चर्चा केली आहे का या त्यांनी विषयावर? मला कधी बोललं नाही किंवा मी त्यांची चर्चा तुमच्या करण्याचा पक्षातले नेते आहेत, तुमच्या गटातले आहेत, मंत्री आहेत, तुम्ही अनेक कामांसाठी भेटत सुद्धा असाल. आमची ह्या विषयावरती कुठेही चर्चा झालेली नाही. त्यांनी ह्या विषयावर मोकळेपणाने चर्चा केली तर मी त्यांच्याशी पण चर्चा करेन. ते तर जाहीर करतायत चर्चा, नाही, जाहीर भूमिका मांडतायत. पण त्यांच्या भूमिकेशी मी सहमत नाहीये ना. भुजबळांच्या भूमिकेशी मी सहमत नाही, कारण त्यांच्या कुठल्याही ओबीसी समाजावरती अन्याय करावा अशी आमची भावनाच नाहीये. कारण मी स्वतः ओबीसी आहे, भुजबळ काय ओबीसी, मी ओबीसी आहे. त्यामुळे आमच्यामध्ये ओबीसीचं अतिक्रमण होतंय अशा प्रकारची भीती आमच्या मनामध्ये नाहीये. कारण आम्हाला अश्योर्ड केलेलं आहे, आम्हाला अजित पवारांनी अश्योर्ड केलेलं आहे, आम्हाला एकनाथ शिंदेने अश्योर्ड केलेलं आहे आणि आम्हाला हेही माहिती आहे की ओबीसीमध्ये मराठा समाज बसणार नाही. हो, पण ज्याचं कुणबीमध्ये समावेश आहे तो मात्र कुणबीच आहे आणि तो ओबीसीच आहे, त्याला तुम्हाला दाखला द्यायला काय अडचण आहे? भूमिका अगदी स्पष्ट आहे या ठिकाणी. कुठल्याही समाजाला धक्का न लावता आरक्षण देण्याचं या ठिकाणी म्हणतात. जसं कोकाटे साहेब म्हणतायत, मी समोर जाईल म्हणेल की जरांगे पाटलांनी आपला बालहट्ट सोडावा. सरसकटपणे कुणबी समाजाचे दाखले देऊन मराठा समाजाला आरक्षण देणं हे तांत्रिकदृष्ट्या, लिगलदृष्ट्या शक्य नाही. ही बाब त्यांनी समजून घेण्याची गरज आहे आणि नक्कीच शर्तीचे प्रयत्न सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात चालू आहे. क्युरेटिव्ह पिटिशन नक्कीच यशस्वी होईल आणि महाराष्ट्राचं सरकार मराठा समाजाला वेगळं असं आरक्षण ओबीसी समाजाला किंवा व्हीजेएनटीला धक्का न लावता नक्कीच लवकरात लवकर देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करते आहे. निश्चित मला वाटतं आता सध्या जी परिस्थिती आरक्षणासंदर्भात आहे, नारायण राणे यांची समिती जेव्हा स्थापित करण्यात आलेली होती आणि त्यावेळेस मराठा आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल या संदर्भातले निर्णय झालेले होते. अनेक दशकांपासूनची ही मागणी आहे आणि रवींद्र आंबेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून मी फक्त त्यांच्याकडून यावरती एक ऑब्जेक्टिव्ह मत घेतो की याबद्दल ते अगदी सुरुवातीपासून हे कव्हर करत आलेले आहेत. हा मुद्दा त्यांना मुळापासून माहिती आहे. तिथून ते आतापर्यंतची जी मराठा आरक्षणाची जर्नी आहे आणि आता जे भूमिका समोर येत आहेत, तुम्ही काय म्हणाल, कसं विश्लेषण कराल? मला असं वाटतं की थोडंसं पॉलिटिकल इमॅच्युरिटीकडे आपण चाललेलो असं दिसतंय. मराठा समाज गरीब आहे की आर्थिकदृष्ट्या मागास आहे, सामाजिकदृष्ट्या मागास आहे, याचा एक फैसला होणं गरजेचं आहे. जातनिहाय जनगणनेची मागणी होते ती होणं गरजेचं आहे. कारण तुमचा शेवटी बेस काय? नारायण राणे समितीच्या वेळेला सुद्धा हा सगळ्यात मोठा मुद्दा होता की इम्पेरिकल डाटा कुठे आहे. तो डाटा फॉल्टी होता. आपण जमवलेले जे कागदपत्र आहेत, पुरावे आहेत, त्याचे हे क्वेश्चनेबल आहेत. आणि मला असं वाटतं की जे शाश्वत स्वरूपाचं जर आरक्षण सगळ्या समाजांना, केवळ मराठा नाही, या महाराष्ट्रामध्ये अनेक समाज हे मागणी करतात की त्यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे, आरक्षण मिळायला पाहिजे, सोयी सवलती मिळायला पाहिजेत. त्या सामाजिक असतील, आर्थिक असतील, राजकीय असतील, काही असतील. त्यासाठी जो बेस आहे तो बेसच आपल्याकडे नाहीये, त्याच्या पद्धतीची जनगणना नाहीये. आणि ज्या राजकीय गर्दी गोळा करून जो जास्त दहशत करेल, जो जास्त दबाव टाकेल, त्याची भूमिका मान्य होणार आहे का या सभागृहामध्ये? आज सभागृहाच्या बाहेर आज जर मी 50 लाख लोक आणली तर माझी भूमिका मान्य होणार आहे का? तर याचा सारासार विचार करण्याची गरज आहे. पॉलिटिकल दृष्ट्या आपण खूप मोठ्या अनार्कीकडे निघून जाऊ ज्या वेळेला आपण काही निर्णय हे भावनेच्या भरात करू किंवा केवळ दबावापोटी करू. मला असं वाटतं की एक मोठा समाज महाराष्ट्रातला ज्याचं योगदान आहे या राज्याच्या जडणघडणीमध्ये, त्या समाजातल्या एका मोठ्या घटकाची आज आर्थिक स्थिती बिघडलेली आहे, सामाजिक स्थिती सुद्धा बिघडलेली आहे. तर याचं विश्लेषण करायचं झालं तर डाटा तर पाहिजे. हा डाटाच नाहीये सरकारकडे. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही किती भाषणं करा इथे, मला असं वाटतं की ही भाषणं याचे पुढे आउटकम काही येणार नाही. तर मला असं वाटतं की सध्या आत्ताच्या घडीला सगळ्यात महत्वाची जर काही माहिती असेल किंवा मागणी असावी तर ती असायला पाहिजे की एक निश्चित स्वरूपाची जनगणना तर व्हायला पाहिजे, एक बेस निर्माण व्हायला पाहिजे. त्यासाठी सगळ्या लोकांनी फोर्स करायला पाहिजे. आणि जे काही आज सभागृहात चाललंय किंवा निर्णय होतील कोर्टात टिकणार नाहीत हे सगळ्या लोकांना माहिती आहे. मला सांगावं की इथे राजकीय पक्षाचे 2 प्रतिनिधी आहेत, त्यांनी सांगावं कोर्टात टिकेल म्हणून. सगळ्यांचा अनुभव आहे.
तुम्हाला एक मुद्दा मांडायचा होता आणि जी काही प्रक्रिया सुरू आहे यामध्ये शिंदे समिती असेल, 3 जजेसचं पॅनल असेल, मागासवर्गीय आयोगाचे आता नवीन अध्यक्ष नेमलेले असतील, इतक्या मोठ्या प्रमाणात सरकार जर युद्धपातळीवर एखाद्या गोष्टीवर काम करत असेल तर ते फक्त पॉलिटिकल विलमुळे कळते की फक्त आपल्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतांचं राजकारण जमावं यासाठी करते, हे टिकणारं असेल का असं तुम्हाला? नाही, मला पण वाटत नाही. प्रश्न असा आहे की आंबेडकर जे म्हटले त्यांच्या मताशी मी सहमत आहे. मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने अशी मागणी केलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जनगणना झाली पाहिजे. समाज म्हणजे वेगवेगळ्या समाजाचे किती लोकसंख्या आहे, किती टक्केवारी आहे याची जनगणना होणं आवश्यक आहे. जनगणना काय 1 आणि 2 दिवसाचा खेळ नाही. त्यासाठी तुम्हाला टाइम पिरियड मागून घ्यावा लागेल. म्हणजे जरांगे पाटलाचं जे आंदोलन चालू आहे ते जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये जरांगे पाटलाची बोलावं लागेल, नंबर ओबीसीच्या काही नेत्यांशी बोलावं लागेल आणि इतर समाजाचे जी लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करून अशा प्रकारे तात्काळ म्हणजे युद्ध पातळीवर जनगणना करणं आणि इम्पेरिकल डाटा तयार करणं ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत कायद्याच्या दृष्टीने. हे म्हणतात आंबेडकर म्हणते बरोबर आहे की हाऊसमध्ये जे भाषणं करतोय आपण ती सध्या राजकीय आहेत आणि त्याला अनुसरून उद्या मुख्यमंत्री काय उत्तर द्यायचे देतील, पण हे उत्तर किंवा तो निर्णय तो उद्या कोर्टात टिकेल का तर त्याच्याविषयी मी शशांक आहे. म्हणजे मला माहिती पण ते उत्तर उद्या काय देणार ते मला माहिती नाही. त्याच्या आत मी कसं काय संशय घेऊ. त्यामुळे उत्तर उद्या काय मिळतं त्याच्यावर तुम्ही फार जास्त कॉमेंट करू शकेल. फक्त माझं म्हणणं एवढं आहे की आता कसं झालंय की ज्याला गरज पडते ना तोच फक्त कुणबीचा दाखला काढायला जातो. माझं असं म्हणणं आहे की ज्या कुटुंबाचं नाव कुणबीमध्ये आहे, ज्याच्या आजोबाचं आहे, पणजोबाचं आहे, त्या संपूर्ण कुटुंबाला एकदा दाखले इश्यू का होत नाही. गरज पडल्यावरच कावर तुम्ही दाखले येतात आणि गरज असते मग लोक कुठल्याही मार्गाने कशाही मार्गाने मग किती पैसे देऊन ते दाखले काढतात. त्यापेक्षा गव्हर्नमेंटने याच्यावर निर्णय घ्यावा की ज्या ज्या समाजाची लोक आहेत ना त्या समाजाचा वडलो जे पुरावे असतील, दाखले असतील ते जर मिळत आले त्या कुटुंबाला सर्व दाखले तात्काळ इमिजिएट दिले गेले पाहिजे. त्याचं जात पडताळणी पण त्या दिवसामध्ये केली गेली पाहिजे आणि पुन्हा लोकांना जात पडण्यासाठी जायची आवश्यकता पडायला नको. ही प्रोसेस ही सरकारने सुरू केली पाहिजे अर्जंटली. आणखीन काही महत्वाच्या गोष्टी बाबी ज्या आहेत हे समोर आणतात कोकाटे, परंतु सातत्यानं भुजबळ सुद्धा भाषणामध्ये आपल्या म्हणतात की अशा पद्धतीनं झुंडशाहीला झुकणं हे सरकारला शोभणारं नाहीये आणि ही झुंडशाही आहे जे हे निर्णय जे सगळे होत आहेत ते करण्यास भाग पाडते. हे टिकणारं नाहीये आंबेडकर पण सांगतात आपल्याला. बघा ओबीसी कॅटेगरीमध्ये देखील क्रिमी लेअर आहे आणि त्यानिमित्ताने जर मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे आरक्षणाची जर गरज असेल तर मोदीजींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशात महाराष्ट्रामध्ये इकॉनॉमिकली वीकर सेक्शनच्या माध्यमातून त्यांना आरक्षणाचा नक्कीच फायदा ऑलरेडी मिळतो आहे. स्टॅटिस्टिकली महाराष्ट्रामध्ये 80% जास्ती ईडब्ल्यूएस मध्ये अंतर्भूत होणारे फायदा घेणारे जर मागच्या 3-4 वर्षामध्ये कोणता समाज असेल तर तो मराठा समाज आहे. म्हणून ईडब्ल्यूएस मधून मराठा समाजाला आरक्षण मिळत आहे. मी तर असं म्हणेल ईडब्ल्यूएस मध्ये एक कोटा फक्त मराठा समाजासाठी 80% जर केला तर त्यामधून पण त्यांना न्याय मिळू शकेल. पण ओबीसींना धक्का लागेल अशी कोणतीही बाब सरकार नक्कीच करणार नाही. मराठा समाजाला वेगळं असं आरक्षण जसं फडणवीसांनी दिलं होतं तसंच शक्य करून सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकार यशस्वी असे प्रयत्न करेल. मागच्या वेळेस जेव्हा फडणवीसांचं सरकार होतं त्यावेळेस ही सगळी प्रक्रिया झालेली होती. मागासवर्गीय आयोगाने सर्व्हे केलेले होते, इम्पेरिकल डेटा कलेक्ट केलेला होता आणि नंतर ते आरक्षण बहाल करण्यात आलेलं होतं. त्याच्या संदर्भात कायदा सुद्धा पारित झालेला होता. परंतु हायकोर्टात टिकला, सुप्रीम कोर्टात टिकला नाही ना, तर त्यामुळे आता पुन्हा सगळी ही प्रक्रिया आपण करतोय. कितपत शक्यता वाटते तुम्हाला की हा कायदा जो आहे हा खरंच शाश्वत आहे? नाही, मला नाही वाटत आहे की हे शाश्वत आहे. कारण जे काय कराल, ज्या पद्धतीचं काही कोटा ठरवणं त्याला शेवटी केंद्र सरकारला कायदा करावा लागेल. ही संसदेच्या अधिकार क्षेत्रातली गोष्ट आहे. मला असं वाटतं की इथे एवढी चर्चा करताना महाराष्ट्रातल्या सगळ्या 288 आमदारांचं शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पाहिजे, त्यांच्याबरोबर चर्चा केली पाहिजे. हा मुद्दा केवळ महाराष्ट्राचा नाही आहे, हा मुद्दा संपूर्ण देशाचा आहे. संपूर्ण देशामध्ये अनेक जाती या आता स्वतःला कमजोर समजू लागलेल्या आहेत. त्या सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या स्वतःला मागास समजू लागलेल्या आहेत आणि ही एक चांगली गोष्ट आहे की ज्या वेळेला आपली नेमकी आर्थिक स्थिती बघा, कास्ट प्राईड ह्या देशामध्ये खूप डॉमिनंट होता. ज्या वेळेला जातीची अस्मिता, त्याच्यामध्ये जातीसाठी माती खाऊ असं म्हणायची लोक, गरिबीमध्ये मेले तरी चालतील
पण आपल्या जातीच्या प्रतिष्ठेशी तडजोड करायची नाही, अशी ज्या देशामध्ये भूमिका भावना घेतली जात होती, तिथे आज लोक स्वतःच्या आर्थिक स्थितीबाबत सजग झालेले आहेत, सामाजिक स्थितीबाबत सजग झालेले आहेत. ते सांगतायत की आम्हाला शिक्षणासाठी गरज आहे आता मदतीची. ते असं सांगत नाहीत की शिक्षण नाही मिळालं चालेल, पण मी माझ्या जातीची अस्मिता सोडणार नाही. ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. त्यामुळे आरक्षण ही गोष्ट माझ्या दृष्टिकोनातून खूप पॉझिटिव्ह आहे. ही सामाजिक उत्थानाची गोष्ट आहे. अशा वेळेला आपल्याला सगळ्यांना समान संधी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून ही गोष्टी अतिशय संवेदनशीलपणे हाताळली पाहिजे. आणि केवळ हा महाराष्ट्राचा नाही, हा संपूर्ण देशाचा मुद्दा असल्यामुळे मला असं वाटतं की एक व्यापक चर्चा यावर व्हायला पाहिजे. महाराष्ट्राची सुरू झाली ही खरोखर चांगली गोष्ट आहे. याचे राजकीय पडसाद पण आहेत ना. आज मला सांगा की ओबीसी समाजामध्ये मराठा समाज हा घुसखोरी करतो, ही भावना ओबीसीमध्ये निर्माण झाली, तर हा कॉन्फ्लिक्टकडे जाईल. ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची पाया रचला, इथे आपण बघतो की आरक्षणाचा पाया हा विदाऊट कॉन्फ्लिक्ट एक सर्वसमावेशक न्याय देण्याचा प्रयत्न होता. या देशामध्ये कॉन्फ्लिक्ट झाला नाही, रक्तरंजित क्रांती झाली नाही की आम्हाला इक्वॅलिटीसाठी. इक्वॅलिटी आपल्याला आपसूक हळूहळू मिळत गेली. मला असं वाटतं की हा सेन्स अधिक मॅच्युअर होण्यासाठी सर्वपक्षीय सहमती व्हायला पाहिजे. इथल्या सगळ्या लोकांनी असंच्या असं उठून दिल्लीत जायला पाहिजे किंवा नरेंद्र मोदींना आमंत्रण द्यायला पाहिजे की तुम्ही या नागपूरला, आम्ही सगळेजण तुम्हाला भेटू इच्छितो आणि याची चर्चा करूयात. मला वाटतं केंद्र सरकारची भूमिका याच्यातून मायनस करून काही होणार नाही. ही जी काही चर्चा आहे ती चर्चा ही एकांगी राहील, ही चर्चा अधुरी राहील. याला पूर्णत्वाकडे न्यायचं असेल तर केंद्र सरकारचं पार्टिसिपेशन हे लागणार आहे. आणि केंद्र सरकारची इच्छाशक्ती आपण पाहिलेली आहे. 370 कलमापासून अनेक गोष्टींमध्ये रातोरात निर्णय होऊ शकतात, रातोरात अमेंडमेंट्स होऊ शकतात. तर याही गोष्टीमध्ये रातोरात अमेंडमेंट्स होण्याची शाश्वती आहे, शक्यता आहे. ती केली गेली पाहिजे. केंद्र सरकारची भूमिका याच्यातली सगळ्यात ठळक भूमिका आहे. राजकीय प्रतिनिधी सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यामुळे त्यांना विचारूयात त्यांची अशी तयारी आहे का? कारण ज्यावेळेस केंद्रामध्ये तुम्ही 288 सदस्य विधिमंडळाचे अशी मागणी घेऊन जाता, तेव्हा केंद्राची डोकेदुखी वाढू शकते. कारण हाच विषय जो आहे केंद्रीय पातळीवरती गुजरांबाबत सुद्धा आहे किंवा इतर काही समाज घटक आहेत त्यांच्याबाबत सुद्धा आहे. त्यामुळे हा राज्य पातळीवरती विषय सोडवण्यात यावा असं कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे, अशी माहिती समोर येते. नाही, असे 288 आमदार दिल्लीला घेऊन जाणं किंवा मोदी साहेबांनी दिल्ली, मुंबईत, नागपूरमध्ये येऊन अधिवेशनाला संबोधित करणं हे काही यथोचित होणार नाही. यासाठी 288 आमदार एकत्रित ठराव करू शकतात ना. एक ठराव 288 आमदारांनी उद्याच्या हाऊसमध्ये जर ठराव करायचा ठरला तर आम्ही ठराव करून आणि यापूर्वी कायदा झालेला होता, तो सुद्धा टिकला नाही. तोच कायद्याच्या अनुषंगाने किंवा कायदा बदल करण्याच्या अनुषंगाने एक आम्ही ठराव घेऊन आणि मोदी साहेबांना पाठवू शकतो. त्यासाठी आम्हाला एवढं सगळं जाण्याची काही गरज नाही ना आमदारांना. त्यामुळे आरक्षण मिळेल असं वाटतं तुम्हाला? नाही बघा सर, तर शेवटी नाही तर ठराव करून 288 सदस्यांचा नाही, ठराव करून नक्कीच त्याला एक मोठं पाठबळ मिळतं. पण जरांगेंना माझी त्या निमित्ताने विनंती आहे की तुम्ही असं जो बालहट्ट 24 तारखेला झालं पाहिजे, हे असं होत नाही. शेवटी सुप्रीम कोर्टामध्ये ही बाब चालू असताना 3-4 महिन्याचा अजून अवधी नक्कीच लागेल अशी अपेक्षा आहे. आणि तुम्ही जो दुसरा मुद्दा काढला की विविध राज्यांमध्ये, मग गुजरातमध्ये पटेलांचं आरक्षण असेल, हरियाणामध्ये जाट लोकांचं असेल, राजस्थानमध्ये गुज्जर लोकांचं आरक्षण असेल किंवा आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये कप्पू लोकांचं असेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं आरक्षण असेल, या सर्व शेतीवर आधारित असलेले हे समाज आहे. आज आपण पाहतो की 4-5 पिढ्यांपासून जेव्हा जागेचे हिस्से वाटे होत आज परिस्थिती आणि क्लायमेट चेंजच्या माध्यमातून ज्या अडचणी शेती वर्गाला, शेतकऱ्यांना येत आहे, त्यामुळे हे सर्व समाज अडचणीत आलेले नक्कीच आहेत. आणि त्या संदर्भामध्ये या राज्यामध्ये प्रत्येकच आरक्षणाची मागणी वाढत आहे. अशा याच्यामध्ये नक्कीच सुप्रीम कोर्ट देखील सहानुभूतीपूर्वक विचार करून मराठा समाजाला आरक्षण देईल अशीच अपेक्षा आज तरी आहे. मला असं वाटतं की याबद्दल अगदी सखोल चर्चा आपल्या सर्व प्रतिनिधींसोबत आपण आता केलेली आहे. पण मला एक शेवटचा से तुमचा याच्यावरती घ्यायचा आहे की जसं आंबेडकर म्हणाले की मराठा समाज हा ओबीसी समाजामध्ये कुठेतरी घुसखोरी करतोय अशी एक भावना निर्माण झालेली आहे. त्यामुळे कुठेतरी समाजात जी दुफळी माजलेली आहे ही दुफळी माजू नये आणि फक्त मतांच्या राजकारणासाठी कुठेतरी हे सगळं होऊ नये, यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण नक्की काय पावलं उचलणार आहात, कशा पद्धतीनं सगळ्यांना विश्वासात घेणार आहात? मला फक्त तिघांकडनंही याबद्दलचा एक से. मराठा समाज कुठेही ओबीसीमध्ये घुसखोरी करत नाही. नंबर 1. ज्या 278 किंवा 317 किंवा 22 ज्या काही जाती जमाती आहेत
त्यामध्ये कुणबीचा समावेश आहे आणि ज्यांच्या ज्यांच्या कुणबीच्या नोंदी आहेत त्यांनाच फक्त आपण ओबीसीमध्ये समावेश करतोय. इतर मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, त्यावरती कोणाचंही एकमत होत नाही. सभागृहामध्ये सर्व आमदारांचं, सर्व मंत्र्यांचं, विरोधी पक्षांसह सर्वांचं एकमत आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यावं. जे कुणबी आहेत त्यांना कुणबीचं ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं, जे कुणबी नाही त्या मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यावं. पण एकट्याच भुजबळांचं काहीतरी वेगळं मत दिसतंय. तो भुजबळांचं मत भीतीपुटी आहे. माझ्या भुजबळांच्या मताशी मी सहमत नाही. ते भीतीपुटी त्यांना असं वाटतं की हे निर्णय घेतील आणि ते सोपं नाही. त्यांना माहिती आहे की ते कोर्टात टिकणार नाही म्हणून. पण ते का करताय हे सगळं मी काय सांगितलं की हे सगळं पॉलिटिकली सगळं या गोष्टी पाठीमागं आहे. त्यामुळे आम्ही राजकारणामध्ये जाऊ इच्छित नाहीये. आमचं असं मत आहे की ठीक आहे, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, त्या बाबतीत दुमत नाही. आणि कोणी ओबीसीत जाण्यासाठी तयार नाही, ओबीसीत द्या म्हणण्यासाठी. फक्त याचा बेसिक जे डिमांड आहे ते आंबेडकर म्हटलं त्या डिमांडशी मी सहमत आहे की याची जनगणना होणं, जातीनिहाय जनगणना होणं हा एकमेव मार्ग आहे याच्यामध्ये. तो जातीनिहाय जनगणना झाली की मी कोणाला किती टक्के पर्सेंटेज मध्ये द्यायचं आरक्षण ते ऑटोमॅटिक बाहेर येईल. मग सगळेच प्रश्न मिटतील तिथे. मग तिथं तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये. जातीनिहाय जनगणना हा त्यातला एकमेव मार्ग आहे असं माझं मत आहे. मला वाटतं त्यासाठी पुन्हा एकदा सरकारला कालावधी मागून घ्यावा लागेल, कारण तुम्ही जसं म्हणताय की जरांगे पाटील हे हट्ट धरून बसलेले आहेत. तुम्हाला वाटतं आज जरी तुम्ही सभागृहात नसला तरी मन कुठेतरी दुभंगलेली आहे, तर लोकांमध्ये कुठेतरी अविश्वास निर्माण झालेला आहे? नाही, अतिशय त्या मुद्द्यावर तुम्ही आले की शेवटी महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राची परंपरा कोणची आहे तर सामाजिक सलोखा. ओबीसी असेल, दलित असतील, मुस्लिम असतील, मराठा समाज असेल, हा गुण्या गोविंदाने गावागावामध्ये, मोहल्ल्यामध्ये आजपर्यंत राहत आला. हा जो सामाजिक सलोखा आहे हा कुठंतरी बिघडत चालला आहे का हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे. तो बिघडला नाही पाहिजे. काही असलं, प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपलं म्हणण्याचा अधिकार आहे. सरत शेवटी आज आपण 21व्या शतकात असताना सर्वात जास्ती नोकऱ्या जर येणार असतील तर त्या प्रायव्हेटायझेशनमुळे येणार आहे, औद्योगिकरणामुळे येणार आहे, सर्व्हिस इंडस्ट्रीमधून येणार आहे. तिथे तर कुठं रिझर्वेशन अजूनपर्यंत नक्कीच नाही आहे. सामाजिक सलोखा जर महाराष्ट्रात राहिला तर हे सर्व औद्योगिकरणासाठी पूरक असतो. त्यानिमित्ताने परदेशी इन्व्हेस्टमेंट आपल्या इथे येऊ शकते आणि महाराष्ट्र हा एक नंबरवर सातत्याने औद्योगिकरणाच्या आणि सर्व्हिसच्या दृष्टीने, इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने राहिला आहे. तो जर असाच राहावा, किंबहुना त्याच्यामध्ये अजून वाढ व्हावी, त्या माध्यमातून रोजगार निर्माण व्हावा, त्या माध्यमातून आर्थिक संपन्नता घराघरापर्यंत जर यायची असेल तर सामाजिक सलोखा कोणत्याही परिस्थितीमध्ये बिघडला नाही पाहिजे. ही काळजी प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तींनी घेतली पाहिजे. मग तो ओबीसी समाजाचा असो, तो मराठा असो, तो जरांगे असो, की ते भुजबळ असो, की ते आमच्यासारखे कोणतेही लहान सामान्य सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्ती असो किंवा सरकार असो. सामाजिक सलोखा टिकला तर इथे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील नागरिक भरभराटीला येतील. हा सरतेशेवटी मुद्दा मी आपल्याला सांगू इच्छितो. रवींद्र सर, शेवटचा मुद्दा, कुठेतरी राजकारणासाठी हे सगळं होतंय हे या चर्चेतनं तरी स्पष्ट होतंय, परंतु सामाजिक सलोखाही टिकवायला हवा असंही मत दोन्ही प्रतिनिधी आपल्याला या ठिकाणी बोलून दाखवत आहेत. तुमचं याबाबतचं काय मत आहे? काय वाटतं तुम्हाला? खरंच मन दुभंगले? मला असं जाणवतंय, मी कारण महाराष्ट्रात फिरत असतो तर मला जाणवतंय की थोडासा सामाजिक सलोखा बिघडलेला आहे. गर्दीची दहशत ही नेहमी वंचित शोषित घटकांना जाणवत असते. तर हा एक मुद्दा आहे. दुसरा एक माझा एक महत्वाचा प्रश्न आहे, ज्या प्रश्नावर मी तुम्हाला सगळ्यांना विचार करायला सोडून देतो की जात हा काही गट आहे का एखाद्या पक्षाचा, की पवार गट आहे आणि तिकडे अजितदादा गट आहे. ही जात ही एक जात असेल ना. मराठा जातीमध्ये काय खुद आणि बुद्रुक असे दोन गट असू शकणार नाहीत. मराठा आणि कुणबी यांच्यापैकी जर कुणबी यांना ओबीसी मानून जर आरक्षण दिलं तर मग मराठी शिल्लक राहतील. त्यांना पुन्हा प्रूव्ह करावं लागेल ना की ते सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मागास आहेत म्हणून. तर त्यांचं काय करणार? त्यांची संख्या कमी होऊन जाईल. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या गोष्टीचा आणखीन खूप थोडं डीपमध्ये जाऊन अनालिसिस पण करायला पाहिजे. आणि पुन्हा शेवटी जातीचा एका महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये 2 गट 3 गट, शेड्यूल 1 शेड्यूल 2 असं होणार नाही. जात म्हणजे एक जात असेल, मराठा म्हणजे मराठा असेल. त्याच्यामध्ये जर कुणबी म्हणून बायफर्फिकेशन होऊन गेलं तर जो शेवटी जो शिल्लक राहील जो मराठा, तो उद्या म्हणेल की आम्ही ओके आहोत, तर मग त्याला मिळणार नाही आरक्षण. तर ह्या सगळ्या गोष्टींचं व्यापक जनगणना आणि त्याचं शेवटी फायनली
त्याला पॅरामीटर्स लावावेच लागतील आणि ते टाइम बाउंड होणार नाही. म्हणजे आंदोलनकर्त्यांची मागणी योग्य आहे. जरांगे पाटील असतील, भुजबळ असतील, आणखीन इतर जे काही जातीच्या प्रश्नावर लढणारे सगळे नेते असतील, त्या सगळ्यांना आपापल्या जातींच्या अस्मितांसाठी लढावा लागतो. या सगळ्या गोष्टींची अपरिहार्यता सुद्धा आपल्याला माहिती आहे. राजकीय सुद्धा आहे, सामाजिक सुद्धा आहे. अनेकांना असं वाटतं की आपण याच्या मोर्चात नाही गेलो तर आपल्याला आउटकास्ट करतील, आपलं पॉलिटिक्स बंद होईल. पण शेवटी विधिमंडळ असेल किंवा न्यायालय असतील त्यांच्यावर तुम्ही टाइम बाउंड असं बंधन टाकणं मला योग्य वाटत नाही. चर्चेचे मार्ग खुले राहू शकतात. आंदोलनकर्त्याची मागणी असू शकते 24 पर्यंत करा म्हणून, पण त्याच्या पलीकडे पण फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे. सभागृहाचीही असली पाहिजे आणि रस्त्यावर लढणाऱ्या लोकांची असली पाहिजे. शेवटी यातून जे निघेल हे शाश्वत असायला पाहिजे. म्हणजे आज निघालं आणि आज मला खुश करण्यासाठी काहीतरी आश्वासन दिलं गेलं आणि उद्या ते अस्तित्वात नसेल, 24ची निवडणूक झाल्यानंतर ते गायब झालेलं असेल, असं काही करून चालणार नाही. ती फसवणूक ठरेल. त्यामुळे फसवणूक ठरता कामा नये. इथल्या समाजाला न्याय मिळावा यासाठी जे काही निघेल ते सरसकट किंवा शाश्वत अशा स्वरूपाचं असेल तर फायदा आहे. नाहीतर ही सगळी लढाई बिनकामाची ठरून जाईल असं मला वाटतंय. आणि याचे खूप इम्पॅक्ट होतील सामाजिक दृष्ट्या. तुम्ही बघा गावागावामध्ये तणाव निर्माण झालेला दिसतो आपल्याला. प्रत्येक घरावर झेंडे लागलेले दिसतात. सगळेजण ग्रामीण भागात फिरतात. तुम्हाला आवर्जून झेंडे लागलेले दिसतील. जातीपातीचे सगळे निळे पिवळे सगळ्या रंगाचे झेंडे तुम्हाला आता सध्या दिसतील. ह्या अस्मिता तीव्र आणि टोकाच्या होण्याची प्रक्रिया आहे आणि ही अति तीव्र झाली तर याचे खूप गंभीर पडसाद होतील. महाराष्ट्र औद्योगिक राज्य आहे. याचा इम्पॅक्ट उद्योगांवर होतोच होतो. ही अनस्टेबिलिटी बघून अनेक उद्योग बॅकआउट सुद्धा होतात आणि इथे अनेक लोक रिपोर्ट घेतल्यानंतर ड्यू डिलिजन्स केल्यानंतर अनेक लोक आपले प्लांट लावत नाहीत. इथले सगळे लोकप्रतिनिधी सांगतील. याचे खूप डीप इम्पॅक्ट आहेत. महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य आहे. इथल्या लोकांना एवढं राजकीय शहाणपण आहे की ते एखादा असा क्रायसिसचा निर्णय अतिशय शांतपणे घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवू शकतात. माझा विश्वास आहे तेवढा विधिमंडळाच्या कामकाजावर पण आणि आंदोलनकर्त्यांच्या शक्तीवर सुद्धा. मला वाटतं की या ठिकाणी माणिकराव कोकाटेंना एक शेवटचा मुद्दा मांडला. एक मुद्दा असा आहे याच्यामध्ये की जरांगे पाटलाची मागणी काय आहे की ओबीसी मध्ये मराठा आरक्षण द्या. ओबीसी मध्ये मराठा आरक्षण देता येणार नाही असं नाही, परंतु कुणबीमध्ये मराठ्यांना आरक्षण नाही देता येणार. जसं एनटी मध्ये एनटी अ ब क ड आहे तसं याच्यामध्ये ब करता येईल ना, क करता येईल, ड करता येईल. वंजारी समाज आणि धनगर समाज हे दोन वेगवेगळे येत नाही, पण ते अ आणि ब झालेले आहेत ना. मग त्यामुळे यांना जर ओबीसीच पाहिजे असेल ओबीसी अ आणि ब होईल ना. होणार नाही असं नाही काही नाही, करायला गेलं तर सगळं होईल. पण त्यासाठी गरज काय आहे? त्यासाठी जनगणनेची गरज आहे, त्यासाठी लोकसंख्येची गरज आहे. मग त्यासाठी जर एकदा जनगणना झाली तर मग अ ब कडे करता येईल आपल्याला. त्यामुळे हे सोपं आहे, तर फार अवघड नाहीये. फक्त आतताईपणा यामध्ये जरा जास्त दिसतोय आणि हा या महाराष्ट्राला घातक. ही गोष्ट खरी आहे, आंबेडकरमध्ये ही गोष्ट खरी आहे आणि त्यातून आमच्यासारखे माणसं पण डिस्टर्ब झाले. आम्हाला असं वाटतं की आम्ही मतदारसंघात एवढं चांगलं काम करतोय, परंतु केवळ जातीचा अडचण निर्माण होऊन लोकांच्या मध्ये अस्थिरता निर्माण होत असेल तो विच इज व्हेरी बॅड फॉर द फ्युचर. म्हणजे नवीन पिढीला आम्ही काहीतरी चांगलं देण्याच्या ऐवजी नवीन पिढी याच्यामध्ये गुमराह होऊन जर वेड्यावाकड्या मार्गाने जाणार असेल तर ते महाराष्ट्राला फार धोक्याचं आहे. त्यामुळे कोणाचंही आरक्षण कोणालाही काढून देण्याची गरज नाही. एकदा रिवाईज सर्व्हे झाला, रिवाईज सर्व्हेमध्ये त्या लोकसंख्येप्रमाणे त्यांना आरक्षण ठरलं, मग त्या आरक्षणाचं नाव काही देता येईल. अ ब क ड लागेल तेवढे नावं देता येतील. तेवढं आरक्षणाचा काही विषय नाही. आरक्षण कोणीही कोणाला देऊ शकतो. ब्राह्मणाला देता येईल, न द्यायला काय झालं? त्यांना फ मध्ये आरक्षण देता येईल. म्हणजे सॅग्रिगेशन करता येईल ना आपल्याला. म्हणजे त्याप्रकारे आरक्षण मराठ्यांना द्यायचंच नाही, मारवाडींना द्यायचंच नाही, गुजरात्यांना द्यायचंच नाही, असं काही इश्यू नाहीये. त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांना जसं जसं आरक्षण मिळेल उर्वरित आरक्षणमध्ये त्यांची टक्केवारी ठरेल आणि त्याप्रमाणे अ ब क ड मध्ये त्यांची विभागणी होईल. तशा प्रकारचं सोपं आहे, परंतु इट टेक्स टाइम. हा एक महत्वाचा विषय आहे. तेवढा टाइम फक्त या सगळ्या लोकांनी समजून घेतला पाहिजे आणि सरकारला तेवढा वेळ दिला पाहिजे असं माझं मत आहे. एकूणच सकारात्मक चर्चा या विषयावर झालेली आहे. शिंदे समितीचा अहवाल असो किंवा त्या ठिकाणी जाती प्रमाणपत्र दाखले शोधण्याचा, नोंदी शोधण्याचा एकूण प्रक्रिया असेल किंवा अगदी 3 जजेसच्या पॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जे आपण रिव्ह्यू पिटिशन केलेलं आहे यामध्ये आपली बाजू आणखीन सक्षमपणे मांडणं असेल. आरक्षणाची मागणी ही निश्चितपणे रास्त आहे, परंतु त्यासाठी मार्ग काढायला सरकारला पुरेसा वेळ देणं गरजेचं आहे. मग जातीनिहाय जनगणनेचा जो मुद्दा आता चर्चेत आला तो सुद्धा विचारात घेतला तर या सगळ्या गोष्टींना वेळ लागणार आहे आणि हा वेळ आंदोलक म्हणा किंवा त्या ठिकाणी जरांगे पाटील देणार का आणि सरकारला वेठीस धरलं जाते ही जी भावना आता समोर यायला लागली आहे ती दूर होणार का आणि खऱ्या अर्थाने शाश्वत आरक्षण सरकार सगळ्यांना देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.